नमस्कार, महासागर न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे. आपण पाहत आहात महासागर न्यूज. आज आपण पाहत आहोत एक सत्य जे सांगायलाही आता या देशात बंदी घातली जात आहे. खोट्या दावांचा फुगा आणि गॅस टंचाईचा भडका. पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. सरकारी दाव्यांचे मृगजाळ, उपाशी जनता, कारवाईची टांगती तलवार, रडणाऱ्याला शांत करण्याऐवजी पाठीवरती असो. देशात गॅसचा अजिबात तुटवडा नाही आणि याविषयी अफवा पसरणाऱ्यावरती कठोर कारवाई, ते देखील कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी सरकारी दवंडी एका बाजूला पिटली जात असताना दुसऱ्या बाजूला जमिनीवरचं विदारक वास्तव्य मात्र या पोकळ दाव्यांच्या ठिकऱ्या उडवत आहे. Honorable Speaker Sir, natural gas supply has been managed through prioritized allocation and the position is stable, well beyond immediate need. India produces approximately 90 million metric standard cubic meters per day of natural gas domestically. A further 30 million metric standard cubic meters per day was previously imported through Gulf sources, now affected by the force majeure declaration of a major Qatari processing facility. The force majeure declaration खरोखरच पुरवठा सुरळीत आहे, तर मग आधुनिकतेच्या आणि महासत्तेच्या गप्पा मारणाऱ्या या देशात जनतेवरती पुन्हा चुलीवरती स्वयंपाक करायची नामुष्की का ओढवली आहे? सिलेंडरच्या प्रतीक्षेत रस्त्यावरती लागलेल्या मैलभर रांगा हे कोणत्या विपुलतेचं लक्षण आहे? इंधनाअभावी हॉटेल व्यावसायिक देशोधडीला लागत आहे. आपला रोजगाराचा घास सोडून केवळ एक गॅस सिलेंडर पदरात पाडून घेण्यासाठी सामान्य माणसाला भर रस्त्यात ठाण मांडून बसावं लागत आहे. हे प्रश्न व्यवस्थेला का विचारले जाऊ नये? सध्याचं अघोषित आणीबाणीचं हे वास्तव्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता तुमचा गॅस संपला असेल तरीही चुकूनही त्याची वाच्यता करू नका. सिलेंडर बुक करूनही वेळेवरती मिळाला नाही तर तो अन्याय मुकाट्यानं गप्प घेऊन बसा. सोशल मीडियावरती या व्यवस्थेबद्दल ब्र काढण्याची हिंमत करू नका, अन्यथा अफवा पसरण्याच्या आरोपाखाली तुमच्यावरती कारवाईचा बडगा उगारला जाईल. रिकामा सिलेंडर घेऊन जात असताना तो लपून न्या, कारण माझ्याकडे गॅस नाही हे सत्य सांगणेही आता सरकारी रोषाला आमंत्रण देणारं ठरू शकते. घरी पाहुणे आल्यास त्यांना चहा देण्याऐवजी चहा पिणे आरोग्याला हानिकारक असतं असं तत्वज्ञानाचा दोष त्यांना पाजा, कारण गॅस नसल्याचे सत्य उघड केल्यास तुम्ही गुन्हेगार ठरू शकताय. एखादा केवळ बालक भुकेनं रडत असेल, व्याकुळ होऊन रडत असेल, तर त्याला वेळेवरती अन्न देण्याऐवजी त्याला दिवसातून एकदाच जेवायला मिळेल अशी तंबी देण्याचा हा अघोरी प्रकार आहे. रडणाऱ्याची समजूत काढण्याऐवजी त्याच्या पाठीवरती आसूड ओढण्याचा हा सरकारी खाक्या आहे. मार्च 2026 ची नियमावली काय आहे? उपाय की सर्वसामान्यांची कोंडी? बोलावं तर लागेलच. जागतिक पुरवठा साखळीतील अनिश्चितता आणि मध्यपूर्वीतील युद्धस्थिती यासारखी गोंडस कारणे पुढे करत सरकारने आपली असमर्थता झाकण्यासाठी जनतेच्या मानगुटीवरती नवीन आणि जाचक नियम लादले आहेत. टंचाई नाही असे म्हणणाऱ्या सरकारने खालील निर्बंध का लादले आहेत याचं उत्तर देणं देखील बांधील आहे. नंबर 1, सिलेंडर बुकिंग मधील जाचक अंतर म्हणजेच सर्वात मोठा प्रहार आहे. यालाच म्हणतात ते पॅनिक बुकिंग. आणि साठेबाजी रोखण्याच्या नावाखाली सरकारनं सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरातच प्रहार केला आहे. शहरी भागात आता सलग 21 दिवसानंतर सिलेंडर बुक करण्याऐवजी आता किमान 25 दिवसाच्या अंतर सक्तीचं केलं आहे, जे पूर्वी 21 दिवसाचं अंतर होतं. तर ग्रामीण भागातील जनतेची अक्षरशः क्रूर थट्टा करत त्यांना आता तब्बल 45 दिवसानंतर दुसऱ्या गॅस सिलेंडरचं बुकिंग करता येईल. इथं टायटल आहे, अत्यावश्यक वस्तू कायद्याचा आधार आणि विरोधाभास. सरकारने नॅचरल गॅस रेग्युलेशन ऑर्डर 2026 लागू करून घरगुती गॅस, सीएनजी आणि पीएनजी या वितरणात प्रथम प्राधान्य दिलं आहे आणि त्याची घोषणा देखील केली आहे. रिफायनरीना उत्पादन वाढवण्याचे आणि औद्योगिक गॅस घरगुती वापरासाठी मिळवण्याचे आपत्कालीन निर्देश दिले आहेत. पण जर मुळातच तुटवडाच नाही तर या युद्ध पातळीवरील उपाययोजनांची गरज का भासते? हा विरोधाभास नाही का? मुद्दा नंबर 2 येतो केवायसी. केवायसीची सक्ती आणि ही उलट आहे अडवणूक. गॅस सबसिडी मिळवणाऱ्या उज्ज्वला आणि इतर लाभार्थ्यांना आता दरवर्षी बायोमेट्रिक आधार पडताळणी, यालाच म्हणतात केवायसी, ही सक्तीची करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीच्या गर्तेत अडकून मुदतीत केवायसी न केल्यास सबसिडी रोखण्याची टांगती तलवार गरिबांच्या डोक्यावरती लटकवली आहे. मुद्दा नंबर पुढचा येतो व्यावसायिक गॅसच्या दरात दरवाढ.
19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 28 ते 31 रुपयाची वाढ करून आधीच डगबगायला आलेल्या व्यावसायिकांच्या जखमेवरती मीठ चोळलं गेलं आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवल्यास आव आणला, पण आता प्रत्यक्षात ते वेळेवरती उपलब्धच नसेल तर त्या स्थिर दरांचा सामान्य माणसाला काय फायदा? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या देशात गॅस कुठलाही तुटवडा नाही हा दावा आता प्रत्यक्ष जमिनीवरती वास्तव्याशी पूर्णपणे विसंगत आहे. जनतेनं घाबरून साठेबाजी करू नये हे खरं असेल तरीही सरकारने कारवाईच्या धमक्या देण्याऐवजी आपली जबाबदारी ओळखून पुरवठा सुरळीत करण्यावरती भर दिला पाहिजे. तुटवडा नसेल तर जनतेला हक्काचा गॅस वेळेतच द्या, कारवाईचा फोल धमक्या नको. महासागर न्यूज.